हॅलो फ्रेंड्स, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर स्वागत आहे. तर आता आम्ही निघालो आहोत समुद्रात असलेल्या आशापुरी देवीच्या मंदिराकडे. आजूबाजूची झाडी, निसर्ग सौंदर्य बघत आम्ही मंदिर जवळ करण्याचा प्रयत्न करत होतो. आम्ही गुगल मॅपपेक्षा तिथल्या स्थानिक लोकांना विचारत मंदिरापर्यंत गेलो. या आजोबांचं वय आणि त्यांची धावण्याची स्पीड पाहता आम्हाला तर आमची लाजच वाटली. सरळ जाऊ का? हा सरळ जा. बरं बरं समुद्र ना. हा ओके ओके. थँक्यू. समुद्र हो ओके ओके थँक्यू. हां मंदिराच्या रस्त्याला लागलोच आम्ही आता सध्या. मस्त गाव आहे, रस्ता खतरनाक आहे. लागलो हो पायाला. हळू चालवा गाडी. या रस्त्याने तर पार आमचे 3:13 वाजवले. पण हा हिरवागार शालू नेसलेला नागमोडी वळणाचा रस्ता गावाकडची आठवण करून गेला. हाच तो रस्ता आशापुरी देवीकडे जाणारा. रस्ता तसा पाण्यातून, पण आम्ही पौर्णिमेच्या अगोदर गेलो, त्यामुळे या ठिकाणी आम्हाला पाणी काही बघायला मिळालं नाही. मंदिराच्या प्रवेशद्वारातच छान अशी दुकानं सजलेली होती. मंदिर थोडं उंचावर होतं. सुरुवातीलाच कृष्णाची मूर्ती दिसली. आणि हाच तो नजारा. मंदिराच्या सर्व बाजूने पाणी, मधोमध असलेलं हेच आकर्षक आशापुरी देवीचं मंदिर. आशापुरी म्हणजेच भक्तांच्या आशा पूर्ण करणारी एक जागृत देवता, म्हणून या देवीचे नाव आशापुरी हे पडले आहे. चल मध्ये भुयारे. असं भुयारात मी देवीच्या दर्शनाला पहिल्यांदाच गेले. आगळा वेगळा असा खूप छान अनुभव आला. प्रत्येक वर्षी चैत्र शुद्ध पौर्णिमेला या ठिकाणी यात्रा भरते. पंचक्रोशीतील तसेच बाहेरील राज्यातील भाविक, यात्रेकरू, पर्यटक या देवीची पूजा करून धार्मिक आनंदाने न्हाऊन जातात. या देवताविषयी अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर साहित्यिक श्री रमाकांत पाटील लिखित आशापुरी माऊली हे पुस्तक तुम्ही आवर्जून वाचा. पुढे काय आहे का बघ पुढे. कसं आहे, कसं वाटलं? देवीचं दर्शन झाल्यानंतर आम्ही आजूबाजूचा परिसर कॅमेऱ्यात तसेच नजरेत कैद करण्याचा प्रयत्न करत होतो. आशापुरी देवी मातेची थोरल्या बघी करीन माता देवी. हे जरा थंडीच आहे. हे जरा अजून हे दिसायला. अजून मंदिर आहे, इथनं बघा पूर्ण समुद्र दिसतोय. चांगला व्ह्यू आहे मस्त बघण्यासाठी. थोडंसं ऊन जास्त झालं म्हणून थोडंसं तुम्हाला हे होऊ शकतं. तर संध्याकाळी 4च्या नंतर जर तुम्ही आले नाही इथं तर अजून फील येईल तुम्हाला. आशापुरी देवीच्या थोरल्या बहिणीचंही आम्हाला या ठिकाणी दर्शन झालं. आशापुरी देवीचं दर्शन झाल्यानंतर आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. उन्हाची दाहकता कमी करण्यासाठी स्वस्तात मस्त थंडगार उसाचा रस पिला. जेवणाची वेळ झालीच होती, फक्त उसाचा रस पिऊन कसं बरं भागणार. फिरून झालंय आता, मस्तपैकी जेवण करायचं आणि घरी जायचं. गाडीवर फिरल्यामुळे सगळ्या हवेने अवतार झालाय. खूप ऊन होतं पण खूप छान वाटलं. छान झाली ट्रिप, मस्त झाली, मस्त वाटलं. छान क्वालिटी टाइम स्पेंड केला आम्ही, खूप छान वाटलं. आता आम्ही जेवण करतो आणि घरी निघतो. फोनमध्ये चार्जिंग संपली आहे. पटकन आता जेवण करून आपण घरी जाऊया. जेवण करूया आता मस्त. सध्या आम्ही सफारीला आलोय, जवळच रेल्वे स्टेशन आहे.
आता जेवायचंय. मित्राची जी बाईक दिली ती मित्राला परत करायची आहे. मग आपल्या मुंबईला निघायचं आहे. अभी खाना खाएंगे, उसके आपको शॉर्ट्स दिखाते हैं कैसा खाना है क्या है. जेवणाची ऑर्डर दिली, पण जेवण यायला थोडा वेळ लागणार होता. पोटातल्या कावळ्यांना शांत करण्यासाठी हा मसाला पापड मागवला. पोटातल्या कावळ्यांनाही शांत केलं आणि जिभेचे चोचलेही पुरवले. भरपेट जेवण न करता आम्ही हलकी फुलकी चिकन बिर्याणी खाल्ली. खूप मस्त होती, छान टेस्टी. फायनली आम्ही आमच्या घरी पोहोचलो. तर मित्रांनो, कशी वाटली आमची ट्रिप? व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग, बाय. झाली का ट्रिप? कांदे बटाटे पण घेऊन आलो, कांदे आणि कारले. ओके, ट्रिप